तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या, दिवसभरासाठी हवा असेल तर आवडती गोष्ट करा, वर्षभरासाठी हवा असेल तर कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि जीवनभरासाठी हवा असेल तर दुसऱ्यांनाही मदत करा. लहान सहान गोष्टीतून मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो. चांगली माणसं आयुष्यात जमवणं म्हणजे आनंद. तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता. आपल्या इच्छा आणि आकांक्षाच्या पलीकडे मिळालेल्या गोष्टींचा आनंद फक्त करायला हवा. दुसऱ्याचं कौतुक आणि प्रशंसा करूनही मनाला आनंद मिळू शकतो. काही वेळा तुमचा आनंद हा तुमच्या हसण्याचा स्रोत असतो, पण बरेचदा हसण्यासाठी आनंद होणं गरजेचं असतं. आनंदी व्यक्ती कधीही परिणामांची चिंता करत नाही. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं हा सर्वात मोठा आनंद आहे. जे आहे त्यात समाधान मानणं म्हणजे आनंद. लहान लहान यश देखील आनंदाने सेलिब्रेट करत राहा. आपल्या स्वतःबरोबर वाईट होऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्यायला प्रयत्न करा. आनंदी राहण्यासाठी काही विशिष्ट वेळेची गरज नक्की नाही. जितके समाधानी राहाल तितका आनंद जास्त वाढेल. आनंद काही विकत घेता येत नाही, तो तुमच्या वागण्यातूनच मिळतो. आनंद मिळवणे हे आपल्याच हातात असतं. दुसऱ्यांना दोष देत जगला तर कधीच आनंद मिळणार नाही. आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो तुमच्या वागण्यातूनच मिळवता येतो. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आनंद. माणसाला आनंदी राहण्यासाठी नक्की काय लागतं? आनंद हा केवळ मानण्यावर अवलंबून आहे. आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतातच असं नाही. सर्वांवर प्रेम करणं आणि प्रेम करून घेणं हाच आनंद. सतत काम करत राहणं हाच आनंद. कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासणं आणि भासत असली तरीही त्याचा बाऊ न करणं हा खरा आनंद. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, जे बोलता आणि जे करता त्यामध्ये सामंजस्य असेल तरच तुम्हाला आनंद मिळेल. आनंदी ही एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला तुमच्या कर्मामुळे मिळते. आनंद वाटल्याने कधीच कमी होत नसतो. दुसऱ्यांची काळजी करत राहिलात तर तुम्हाला कधीच आनंदी राहता येणार नाही. आपल्या कुटुंबासह जोडलेल्या माणसाला नेहमीच भीती आणि चिंता असते. त्यामुळे आनंदी राहायचे असेल तर जास्त भावनिक राहून चालणार नाही. पैसे तुमच्यासाठी आनंद खरेदी करू शकत नाही, पण दुःखाचं सुखामध्ये रूपांतर करण्याचा अनुभव करून देऊ शकतात. पैशाने आनंद मिळत नाही. आनंद हा स्वभावात असायला हवा, ज्याने आपल्याला आणि दुसऱ्यांनाही आनंद मिळेल. तुम्ही कोण आहात यावर तुमचा आनंद अवलंबून नाही. तुम्ही काय विचार करता यावर तुमचा आनंद सर्वस्वी अवलंबून आहे. काही लोक जिथे जातात तिथे आनंद वाटतात, तर काही लोक आयुष्यात निघून जातात तेव्हा आनंद येतो. आनंद हा स्वतःवर अवलंबून असतो. त्या लोकांबरोबर मैत्री नका करू ज्यांचा स्टेटस तुमच्यापेक्षा वरचढ अथवा खाली आहे, कारण अशी मैत्री तुम्हाला कधीच आनंद देणार नाही. मैत्री आपल्या विचारांशी बरोबरी असलेल्यांशी करा. तुमच्या विचारांवर तुमच्या आयुष्यातील आनंद अवलंबून असतो हे नेहमी लक्षात ठेवा. मला वाटतं आनंद मिळण्याची एक निश्चित पद्धत आहे की आनंद हा कोणत्याही किमतीत प्राप्त करण्याची जिद्द असावी. आनंदाप्रमाणेच पैसाही प्रत्यक्ष स्वरूपात मिळत नाही. कोणत्या तरी चांगल्या सेवेच्या बदल्यात या दोन्ही गोष्टी मिळतात. दुसरं कोणी काय म्हणतं आहे याकडे कधीही लक्ष देऊ नका, कारण असं केलं तर आनंद कधीच मिळणार नाही. आनंद दिल्याशिवाय त्याचा उपभोग घेण्याचा अधिकारी कोणालाच नाही. प्रसन्नता हा असा पुरस्कार आहे जो आपल्या समजूतदारपणाने योग्य आयुष्य जगल्यास प्राप्त होतो. ज्याचा विचार केला ती गोष्ट प्राप्त होणे हे नक्कीच यश आहे. म्हणजे मिळालं त्यात समाधान मानणं हा आनंद आहे. आनंद ही अशी गोष्ट नाही की जी भविष्यासाठी राखून ठेवू. ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही वर्तमानासाठी तयार केलेली असते. जेव्हा महत्त्वाकांक्षा संपतात तेव्हा आनंद सुरू होतो. लग्नानंतर आनंद हा तर नशिबाचा खेळ आहे.
अंधारातून एका प्रकाशाची केवळ गरज आहे. आनंद आपोआप मिळतो. आज तुम्ही जर व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं तर नेहमीच आनंदी राहाल. आनंद म्हणजे तुमच्याजवळ आज जे काही आहे त्याबरोबर जगण्याची आणि स्वतंत्र राहण्यासाठी एक चांगलं कुटुंब आणि चांगले मित्र असण्याची गरज आहे. आयुष्य खूप लहान आहे, त्यामुळे तुमचे दात साबूत असेपर्यंत हसत राहा. चिंता कशाला करता? चांगली वेळ येते, मग वाईट वेळ येते, पुन्हा चांगली वेळ येते, काहीच नाही. त्यामुळे आनंदित राहा. तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याला नीट समजावून सांगू शकत नसाल तर ती गोष्ट तुम्हाला कधीच नीट कळलेली नाही. त्यामुळे दुसऱ्याकडून आपल्याला आनंद मिळत नाही हे खापर फोडू नका. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जर आपण आयुष्यभर थांबायला तयार असू तर तो आपला एक प्रकारे आनंद आहे. तुम्ही काय निवडत आहात याचं तुम्हाला नक्की स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही जे निवडलं आहे त्याच परिणाम भोगण्यासाठी तुम्ही स्वतः तयार असायला हवं. त्यातून आनंद न मिळाल्यास कोणीही इतर त्याला जबाबदार नसेल. मनात कोणत्याही शंका असतील अथवा तुमचा मूड खराब असेल तर आपल्या मुलांबरोबर काही वेळ घालवा, कारण यासारखा दुसरा आनंद काहीच नाही. सतत कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत बसलात तर तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही. लहान सहान गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाला तोड नाही. कोणत्याही गोष्टीविषयी मनात खंत बाळगू नका, कारण ती खंत तुम्हाला कधीच आनंद मिळू देणार नाही. पाण्यात भिजण्याचा आनंद घेता यायला हवा, नाहीतर नुसतं भिजणंच होतं. दुसऱ्यांसाठी काही करत राहण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका, त्यातला आनंद काही औरच. तुमच्याकडे गार्डन आणि लायब्ररी या 2 गोष्टी असतील तर जगातील सर्वात मोठा आनंद तुमच्याकडे आहे हे लक्षात ठेवा.